नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे तिळाचे मोदक। तर त्यासाठी बघा अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत आणि ते भाजून घेतलेले आहेत। चांगले भाजून घ्यायचे, फक्त करपून देऊ नका, जास्त लाल झाले तर ते कडवट होतात। तर अशा पद्धतीत बघा चुरा होतो। हे काय करणार आहे, यातले मी थोडेसे काढून ठेवलेले आहेत आणि हे मिक्सरला एकदा फिरवून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा एकदम बारीक करून घेतलेले, दरदरी केले तरी पण चालतील। अर्धी वाटी सुक्क खोबरं घेतलेलं आहे, ते खिसून घेतलेलं आहे, भाजून घेतलेलं नाही, कच्चंच आहे। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही हे भाजून पण घेऊ शकता। आता हे जे तीळ बारीक केलेत ना, मी ह्याच्यामध्ये काढून घेते। तीळ काढून घेतलेले आहेत, त्याच्यात 2 चमचे मी तीळ बघा हे भाजलेले ठेवलेले आहेत, ते वेगळे काढून। छोटा 1 चमचा खसखस ती पण हलकीशी भाजलेली आहे, ती पण ह्याच्याबरोबर तिळाबरोबर बारीक केली तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता असं सगळं मी खिसून घेतलेलं आहे बारीक। वेलची, जायफळ पूड घेतलेली आहे, छोटा अर्धा चमचा। साखरेमध्ये कुटलेली आहे ती। आता ह्याच्यामध्ये गोडीप्रमाणे गूळ टाकायचा। गूळ टाकलेला आहे ह्याच्यामध्ये, आणि गूळ किती टाकलाय माहिती आहे का? ज्या वाटीनं तुम्हाला मी तीळ दाखवले ना, ती अर्धी वाटी गूळ टाकलेला आहे खिसून। मिक्स करून घ्यायचं चांगलं, मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी वल्ल खोबरं पण घेऊ शकता। थोडंसं परतून घेतलं तरी चालतं, नाही तर असं जरी झटपट जर मोदक बनवायचे असले ना, तर अशा पद्धतीत जरी तुम्ही केलं तर चालतं। सुक्क जरी टाकलं तरी चालेल। आता हे साईडला ठेवून घेते मी। ज्या तिळाच्या वाटीनं मी तीळ घेतले होते ना, त्याच वाटीनं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, 1 चिमूटभर ह्याच्यामध्ये साखर जरी टाकली तरी चालेल, आणि थोडंसं पाणी टाकून आपण गव्हाचं पीठ कसं मळतो तसं मळून घ्यायचं, जसं चपातीला मळतो तसं। पीठ एकदम बघा घट्ट मळून घेतलेलं आहे। त्याच्यावर मी थोडंसं तूप घेणार आहे टाकून, आणि परत एकदा मळून झाकून ठेवणार आहे। गव्हाचं पीठ जे मळलं होतं ना, ते तूप लावून मी साईडला ठेवलेलं आहे, आणि जे आपण सारण बनवलं होतं ना, त्याच्यावर छोटा 1 चमचा फक्त तूप टाकून घेणार आहे। नाही टाकलं तरी पण चालेल आणि टाकलं तरी पण चालेल। आता हे चांगलं मिक्स करून घेते। मस्त असं बघा सगळीकडे मी तूप लावून घेतलेलं आहे, आणि गुळाचे काय माहिती आहे का, थोडेसे खडे आहेत असे, तर हे बघा लगेच चुरले जातात, ते गरम झाले की ते वितळून जातील। एक गोळा करून घेतलेला आहे बघा, एवढा चांगला मळून घ्यायचा, आणि ह्याला काय करते माहिती आहे का, लाटून घेते। आपण सेम चपातीसारखं लाटायचे, पीठ लावून लाटलं तरी चालेल। थोडंसं मी घट्ट मळून घ्यायचं, लाटून घेते। मस्त असे बघा मी चपाती लाटून घेतलेली आहे, जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही। आता एक वाटीनं नाही तर डब्याचं झाकण वगैरे, म्हणजे पटपट होतील असं गोल करून घेऊया। छोटे मोठे करायचे, थोडीशी वाटीचा आकार मोठाच आहे, मी छोटे छोटे थोडे अजून जरी केले का नाही, तर एका चपातीचे 5-6 सुद्धा होतील असे। आता आपण हे भरून घेऊया। गूळ एकदम बारीक खिसणीनं घेतला तरी चालेल, आणि असा घेतला तरी पण चालेल। हे अशा पद्धतीमध्ये सगळीकडून करून घ्यायचं। हे असे जवळ करायचं, असा हात आपला फिरवत राहायचं। नाजूक असं वरची बाजू आपली नाजूक करायची, जास्त जर असेल जाड ठेवायचं नाही, बारीकच करायचं। हे बघा मोदक। आता अशा पद्धतीने मी बाकीचे पहिले मोदक करून घेते, नंतर तुम्हाला मी दाखवते। मोदक बघा बनवून घेतलेले आहेत मी। एकूण 15 ते 16 मोदक होते तेवढ्या साहित्यामध्ये। मी जास्त भरलेले, तुम्ही थोडेसे कमी भरले तर चालेल। ह्याच्यावर वरती केसरच्या काड्या आणि थोडंसं तूप जरी सोडलं तरी तुम्ही चालू शकते। चाळणीला मी सगळीकडून तूप लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला शिजवाय ठेवूया। कढईमध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलं होतं, चांगलं पाणी गरम झालेलं आहे। एक 10 ते 12 मिनिट लागतात। 12 मिनटं बघा मी ठेवले होते, आणि नंतर मी खाली काढून घेतलेले आहेत। 12 ते 15 मिनटं, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही, आणि मस्त होतात बघा एकदम छान। आता तुम्ही जर केसर म्हणा, वरून थोडंसं केसरच्या काड्या लावल्या आणि वरून जर थोडं तूप सोडलं तरी पण चालेल, आणि असंच केलं तर चालेल। आता जेव्हा आपण निवड दाखवायला जातो ना, तेव्हा वरून मी ह्याच्यावर तूप सोडणार आहे। तर एकदा करून बघा, मस्त होतात असे झटपट एकदम रेसिपी दाखवली। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।